समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मुख्यालयासमोर जनाक्रोश धरणे आंदोलन केले। बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी स्वातंत्र्यदिनी आंदोलन करावे लागत असल्याबद्दल आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध करत खरंच बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळाले आहे का असा सवाल उपस्थित केला। कुपवाडमधील महावीर व्यायाम मंडळाजवळील भूखंडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र या भूखंडासंदर्भातील विविध ठराव, पत्रव्यवहार आणि निधी प्रस्तावांवर आंदोलकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। एकाच भूखंडासाठी वेगवेगळे निर्णय कसे झाले याची स्वतंत्र व निपक्ष चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। संबंधित ठराव, प्रस्ताव, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी तसेच निधी प्रक्रियेची तपासणी करून एसआयटी अथवा सक्षम स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी। गैरप्रकार किंवा विनयभंग आढळल्यास संबंधित अधिकारी पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। बाबासाहेबांचा पुतळा हा केवळ पुतळा नसून संविधानिक अस्मितेचा प्रश्न आहे। कुपवाड भूखंडावर पुतळा व तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच राहील असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन तसेच वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन, समता सैनिक दल व फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केले। यावेळी संजय संपत कांबळे, संजय भूपाल कांबळे, प्रशांत संगाप्पा वाघमारे, अनिल मोरेसर, किशोर आढाव, जगदीश कांबळे, हिरामण भगत, युवराज कांबळे, पवन वाघमारे, ऋषिकेश माने, अशोक लोंडे, मोहन साबळे, विनायक मोरे, अशोक कांबळे, गॅब्रियल तिवडे, विनोद तांदळे, अनिल सावंत, वैभव रांजणे, गौतम भगत, दीक्षा पवार, सिद्धार्थ पवार, अक्षय मागाडे, मधुकर शेसवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पूर्वीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी पुतळा बसवायची मागणी होती की आपण लवकरात लवकर मंजूर करू। बाबासाहेबांचा अखंड पुतळा त्या ठिकाणी बसला पाहिजे ही वंचित बहुजन आघाडी कामगार संघटनेच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे। आणि शरद पाटील सरांचा सुद्धा पुतळा तुम्ही बसवा। कुपवाड शहरामध्ये अनेक ठिकाणी जागा आहे, त्या जागेत तुम्ही हिच्यापेक्षा जास्त निधी खर्च करा। ते चळवळीतले कार्यकर्ते होते ही आम्हाला माहिती आहे, ती पुरोगामी विचारायची होती ही आम्हाला माहिती आहे। तुम्ही भाजपवाल्याने आम्हाला शिकवायचं काय गरज नाही आहे। काय तुम्ही जर आता ही समाजामध्ये जातीमध्ये भांडण लावण्याचं तुम्ही या ठिकाणी सुपारी घेऊन तुम्ही जी काय कार्य करायला लागलाय, आम्ही तुमच्या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि उपमहापौरांनी लवकरात लवकर या 4 ते 5 दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची जर मंजुरी नाही दिली, सांगली जिल्ह्यातून भरगच्च प्रचंड मोठा मोर्चा ठिकाणी महापालिकेवर निघेल, जिल्हा बंद होईल। प्रशासन, शासन ह्या गोष्टीचं दक्षता घ्यावी। जी काय पुढच्या काळात जी नुकसान भरपाई होईल ती माननीय आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, नगरसेवक, उपमहापौर, महापौरांना ही सगळ्या गोष्टी निस्तराव्या लागतात। माझी विनंती आहे, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जर तुम्ही आपण विरोध करत असला तर तुम्ही नगरसेवकात का समाजकंटकात ही समजाय मार्ग नाही। लवकरात लवकर या 4 दिवसामध्ये आपण पुतळ्याची मान्यता द्यावी आणि शरद पाटलांचं सुद्धा जे काय त्या ठिकाणी पुतळा जी काय आपण जी मागणी करणार आहोत ती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं एवढी विनंती आहे। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। कुपवाड शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झालाच पाहिजे। कुपवाड शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा झालाच पाहिजे। भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो। कुपवाड शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी तिथला जो समाज बांधव आहे, कुपवाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी अभिवादन करण्यास सोपे जाईल। कारण सांगली, मिरज, कुपवाड असं संयुक्त या ठिकाणी सांगलीमध्ये महानगरपालिका असल्यामुळे सांगलीत बाबासाहेबांचा पुतळा आहे, मिरजेत बाबासाहेबांचा पुतळा आहे, पण कुपवाड शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा नसल्याने आम्ही त्या ठिकाणी समाज बांधव कुपवाड शहरामध्ये वारंवार मागणी करत आहेत
त्याचप्रमाणे वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन देखील 1 एप्रिल 2026 रोजी सिटी सर्वे नंबर 774 या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी आम्ही मागणी केली होती. त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचं एक प्रतीक म्हणून तिरंगा ध्वज आणि स्तंभ झाला पाहिजे यासाठी ठराव झाला होता आणि त्याच ठिकाणी पूर्णाकृती डॉक्टर बाबासाहेबांचा त्या ठिकाणी पुतळा व्हावा अशी आम्ही मागणी केली असता अचानकपणे 29 सालला सांगलीचे उपमहापौर गजानन मगदूम यांनी त्या ठिकाणी शरद पटेल यांचं स्मृती उद्यान व्हायला पाहिजे असाही त्या ठिकाणी घाट काढला होतो आणि त्या ठिकाणी 1.5 कोटीचा निधी मंजूर केला जातो. फक्त 1.5 कोटी रुपये त्यांना घेण्यासाठी मला किंवा त्यांना काय तर त्यामध्ये ढपला पाडण्यासाठी त्या ठिकाणी ढापण्यासाठी त्या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी शरद पाटलांचं नाव घेतलं जातं आहे. त्या ठिकाणी शरद पाटलांचं स्मृती उद्यान व्हायला पाहिजे अशी मागणी केली जाते. शरद पटेल यांच्या नावाला यांच्या स्मृती उद्यानाला वंचित बहुजन आघाडी असेल वंचित कामगार असेल आमचा विरोध नाही. पण ज्या ठिकाणी उपमहापौर मगदूम साहेब यांनी त्या ठिकाणी मागणी करतात त्यांना कल्पना आहे त्याच ठिकाणी पूर्णाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा अशी मागणी असताना देखील त्याच ठिकाणी शरद पटेल यांचा स्मृती उद्यान व्हायला पाहिजे याचा आग्रह म्हणजे कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत ॲलर्जी आहे असं मतांतर त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्यामुळं आम्ही त्यांना सांगू इच्छितो त्या ठिकाणी कोणताही ठराव नसताना देखील तुम्ही आत्ता अलीकडे ठराव करून शरद पाटलांचं त्या ठिकाणी स्मृती उद्यान होण्यासाठी 1.5 कोटी रुपये ढाबण्यासाठी त्या ठिकाणी जर जो काय कारभार चालू केला आहे तो तात्काळ बंद करण्यात यावा आणि त्या ठिकाणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसवण्यात यावा. अन्यथा हे आंदोलन जन आक्रोश आंदोलन आज जरी आमचं करत असले तरी टप्प्याटप्प्यानं उग्र पद्धतीनं महानगरपालिकेवर मोर्चा असेल आमरण उपोषण असेल वेळ प्रसंगी आम्ही न्यायालयात जाऊ पण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही याची दखल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने घ्यावी. अन्यथा त्या ठिकाणी ज्या वेळी आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ज्यावेळी निर्माण होईल याची संपूर्ण जबाबदारी उपमहापौर म्हणून गजानन मगदूम संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त संबंधित शहर अभियंता चव्हाण असतील आणि संबंधित प्रशासन असेल यांची जबाबदारी असेल अशी नोंद घ्यावी अशी यामध्ये जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.